कोपरगाव शहरात संत शिरोमणी रविदास महाराज यांची 649वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। या निमित्ताने SA फाउंडेशन आणि संत रविदास महाराज जयंती उत्सव समितीच्या वतीने शहरातील सुभाषनगर येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। या शिबिराला रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून 100पेक्षा अधिक रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली। यावेळी मान्यवरांच्या हस्ते रक्तदात्यांना गौरवपत्र देण्यात आले। SA फाउंडेशनचे संस्थापक सागर आहेर हे नेहमीच समाजकार्यात अग्रेसर असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली SA फाउंडेशनच्या वतीने वर्षभर विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात। यंदा संत शिरोमणी रविदास महाराज जयंतीनिमित्त रक्तदान शिबिरासह महाप्रसादाचेही आयोजन करण्यात आले होते। या महाप्रसादाचा अनेक भाविकांनी लाभ घेतला। दरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजित पवार यांच्या अपघाती निधनासह प्रभाग क्रमांक 8 व 9 मधील काही नागरिकांच्या निधनामुळे त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। तसेच मयतांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी होत संध्याकाळी होणारी मिरवणूक रद्द करण्यात आल्याची माहिती सागर आहेर यांनी दिली। या कार्यक्रमात श्री क्षेत्र राघवेश्वर देवस्थानचे उंडे महाराज, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नगरसेवक व पदाधिकारी, शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष संदीप वरपे, उभाटा गटाचे भरत मोरे, गगन हाडा, गिरीधर पवार, शिंदे गटाचे माजी नगराध्यक्ष राजेंद्र झावरे, रिपब्लिकन पार्टीचे आर्यन रणनवरे, डॉक्टर पठाण, विठ्ठल गायकवाड, संदीप देवकर तसेच शहर पोलीस स्टेशनचे PSI संदीप सोन्ने यांच्यासह विविध मान्यवरांनी उपस्थिती लावली। सदर रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी SA फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी व सदस्य, संत रविदास महाराज जयंती उत्सव समिती 2026चे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच संजीवनी ब्लड बँकेच्या कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले। आज 1 फेब्रुवारी जगद्गुरु संत रविदास महाराज यांची 649वी जयंती। आज सर्व कार्यकर्त्यांच्या मीटिंगनुसार सर्व कार्यकर्त्यांनी ठरवलं की रक्तदान शिबिर हे घ्यायचं। रक्तदान हे सर्वात श्रेष्ठ दान, त्यामुळे आज 100हून अधिक रक्तदात्यांनी रक्तदान केलेलं आहे। तरी अजून रक्तदानाचा शिबिराचा प्रोग्राम चालूच आहे। विविध क्षेत्रातील मान्यवर, राजकीय पदाधिकारी, प्रशासनाचे अधिकारी, कोपरगाव शहर पोलीस स्टेशनचे अधिकारी सर्वांनी या रक्तदान शिबिरास व संत रविदास महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलेले आहे। वर्षभरात आम्ही सांस्कृतिक कार्यक्रम हे आमचे संत रविदास महाराज जयंती उत्सव कमिटी व SA फाउंडेशन याच्या वतीने शालेय वस्तूंचे वाटप असेल, गोरगरीब मुलांना काही कोणाला शिक्षणाची अडचण असेल, हॉस्पिटलची कामं असेल, आणि ज्या आम्ही बघतो की हॉस्पिटल या लाईनमध्ये रक्तदान जेव्हा एखाद्या रक्तदात्याला रक्त भेटत नाही, ब्लडची खूप आवश्यकता असते, त्यामुळे हा प्रश्न खूप मोठा निर्माण होतो। त्यामुळे आम्ही सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये रक्तदानाचा शिबिराचं आयोजन हे करत असतो। रुग्णवाहिकेचेही खूप मोठ्या प्रमाणात तुटवडा असतो, त्यामुळे आमची रुग्णवाहिकाही आहे आणि सर्व कार्यकर्ते आमचे पायलट म्हणजे ड्रायव्हर आहेत। इंधन कोणी टाकलं तरी आम्ही कुठला त्याचा मोबदला न घेता रुग्णांची सेवा करत असतो आणि यापुढे करत राहू। तसं बघितलं तर प्रभाग क्रमांक 8 कोपरगाव शहरामध्ये प्रभाग क्रमांक 9 या ठिकाणी काही कुटुंबांमध्ये कुटुंब प्रमुखांची अल्पशा आजाराने निधन झाले। ती एकदम अत्यंत दुर्दैवी घटना घडली। तसेच मला हादरवणारी घटना म्हणजे राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे अपघाती निधन झाले। त्यामुळे श्रद्धांजली त्यांना आम्ही अर्पण केलेली आहे। सर्वप्रथम आज संत शिरोमणी रविदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त सर्व समाज बांधवांना मी व माझ्या मान्य आमदार आशुतोष दादा काळे यांच्या तर्फे खूप खूप शुभेच्छा देतो। आपण बघितलं असेल SA फाउंडेशन तर्फे दरवर्षी संत शिरोमणी रविदास महाराज यांची जयंती या उत्सवात साजरी केली जाते आणि गेल्या कित्येक वर्षापासून या ठिकाणी रक्तदान शिबिर SA फाउंडेशन तर्फे घेतलं जातं। आपल्याला माहिती असेल का, रक्तदान हे सर्व श्रेष्ठ दान समजलं जातं आणि अशा उपक्रम त्यांच्या मार्फत कायम घेतले जातात। SA फाउंडेशन हे सामाजिक उपक्रमामध्ये पण कायम अग्रेसर असतं। मी माझ्या परिवारातर्फे SA फाउंडेशन व संत शिरोमणी रविदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त खूप खूप शुभेच्छा देतो। संत रविदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त मी प्रथम सगळ्यांना शुभेच्छा देतो। आणि आज SA फाउंडेशनच्या वतीने जे रक्तदान शिबिर आयोजित केलं, सालाबाद प्रमाणे दरवर्षी आमचे सागर भाऊ रक्तदान शिबिर, कधी जेवणाचा कार्यक्रम आणि मिरवणूक दरवर्षी काढत असतात। पण या प्रभागात 1-2-3 घरात दुःख निधन घटना घडली, त्याच्यामुळे ही आजची जी मिरवणूक त्यांनी ती कॅन्सल केली आणि मी प्रभाग क्रमांक 8च्या वतीने माननीय आमदार आशुतोष दादा काळे यांच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने त्यांना शुभेच्छा देतो।